नमस्कार सर्वांना, सासू सुनीच्या जोडीकडून तुम्हा सर्व इन्स्टा आणि यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या वर्षीची सर्वात पहिली रेसिपी आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल तिळाची चटणी। हे पहा, त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत। हे गावरान तीळ घेतलेले आहेत, तुम्ही कुठलेही तीळ घेऊ शकता। हे पहा, अशा प्रकारे हे तीळ आपण स्लो गॅसवर खमंग गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। खमंग वास यायला लागला की आपले तीळ भाजले असे समजून जायचे। हे पहा, त्याचा कलर हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे। हे पहा, अशा प्रकारे हे स्लो गॅसवर आपण तीळ भाजून घेणार आहोत। आणि तुम्ही कुठलेही तीळ घ्या, गावरान घ्या किंवा हायब्रिड घ्या, दोन्हीचे बेनिफिट सेमच असतात। त्यामुळे कुठले तीळ घ्यायचे याचा विचार न करता जे मिळतील त्या तिळाची चटणी तुम्ही करून पाहू शकता। हे पहा, आपले तीळ हे गावरान तीळ थोडी साईजला छोटे आणि जाड असतात आणि दुसरे तीळ असतात ते थोडे पसरट आणि पातळ असतात। बेनिफिट सेम असल्यामुळे तिळाचा विचार करायचा नाही, जे मिळतील ते तीळ आपण घेऊन त्याची चटणी बनवायची आहे। हे अशा प्रकारे आपण तीळ भाजून घेतलेले आहे। हे पाहू शकता, तिळाचा रंग चेंज झालेला आहे आणि वास खरपूस येत आहे। आता त्याच्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घालून ह्या गरम तिळामध्येच ते मी पुन्हा भाजून घेणार आहे। आपली गॅसची फ्लेम आम्ही बंद केलेली आहे। आता ह्या गरम तिळामध्येच हे लसूण आणि जिरे भाजून घेणार आहे। हे पाहू शकता, अशा प्रकारे आपण हे तीळ भाजून घेतले आणि लसूण आणि जिरेही त्या गरम तिळामध्येच थोडेसे हलवून भाजून घ्यायचे आहेत आणि याला आता मिक्सर जारमध्ये आपण काढून घेणार आहोत। हे पाहू शकता। तुम्ही चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन वर्षाची नवीन सुरुवात चांगल्या पद्धतीने करा व आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, एवढी तुम्हा सर्वांना विनंती करत आहेत। हे पहा, आपले तीळ भाजून झालेले आहेत। आता हे मी मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि हे आपण मिक्सरला जाडसर वाटण करून घेणार आहोत। हे पहा, आता हे मिक्सरला मी फिरवून घेणार आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि जाडच चटणी वाटायची, एकदम बारीक वाटायची नाही। हे पहा, अशा प्रकारे खूप जाडही नाही आणि खूप बारीकही वाटायची नाही। हे पाहू शकता कशी वाटली चटणी। धन्यवाद।